जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळी घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु संत देवनिवास तुकोबारा यांचा अभंग सेवेसाठी निवडला। विठ्ठल धर्ममंडपात उभे राहू नका, सगळ्यांनी धर्ममंडपात चादरी सुंदर असं बसण्याची सोय केलेली आहे सगळ्यांनी। आणि मागा आवाज करू नका, पुढे या आणि कीर्तन श्रवणाचा पुढे येऊन घ्या। वृक्ष श्राद्ध का करावं? कारण कीर्तन भजन पुण्य मिळत असतं आणि पूर्वजन्माचं ज्याचं पुण्य असेल त्याच्याच मुखामध्ये भगवंताचं नाम येतं। मुखामध्ये नाम यायला पूर्व पुण्य। आता तुम्ही म्हणसाल की पूर्वजन्माचं आम्ही कशावर मेल्यानंतर गेलं। तुम्ही एखाद्या जर मुंबई पुण्याला तुम्ही सर्व्हिसला राहिलाय, अनेक रूम बदलले असतील राहण्यासाठी, तुम्ही एक रूम बदलली की दुसरी रूम गेली की पहिल्या रूमचा तुमचं विस्मरण होत राहतं। आपण तिथं राहिलोय का काय कालांतरानं विसरून जातो। आपण इथं राहिलोय फक्त ह्या एरियात आठवतं पण विसरतं सगळं। तसा पुनर्जन्म आपल्याला मिळाल्यानंतर आपण विसरतो। तुकोबारा आजच्या अभंगामध्ये सांगतायत की आपुल्या हिता जो असे जागता। जागणं म्हणजे काय? झोपेतनं उठणं म्हणजे जागणं शब्दशः अर्थ नाही। जागणं म्हणजे काय? देवाचं ज्ञान घेणं। जो देवाचं ज्ञान घेतो आणि ज्ञान घेऊन आचरण करतो, संत विचारानं ज्ञान घेतो आणि आचरण करतो म्हणजे जागणं। आणि असं जे घरामध्ये जी व्यक्ती त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली, कुणालाही धन्यता दिली नाही, सर्वात आई वडिलांना धन्यता दिलेली नाही। कुणाच्या? जो परमार्थाविषयी किंवा भगवंताविषयी काम करीत असताना, जसं एखादा होकायंत्र माहित आहे, दक्षिण उत्तर दाखवतं, दक्षिण उत्तर होकायंत्र ते कसंही फिरवून टाका ते दक्षिण उत्तरला स्थिर राहतं। तसं मानवी जीवनामध्ये आपण कर्तव्य काम करीत असताना आपलं लक्ष त्या विठ्ठलाकडं, त्या प्रभू रामाकडं सतत आपलं स्मरण असलं पाहिजे। सतत आपलं जर स्मरण काम करीत असताना त्या होकायंत्रासारखं जर आपलं भगवंताचं स्मरण असलं तर आपलं जीवाचं कल्याण झालं हे 100%। विठ्ठल हिता जो असे जागता, असा जो जागतो त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली। धन्य माता पिता तयाचिया। पुढच्या चरणात सांगतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक। ज्या कुळामध्ये मुलं देवाविषयी स्मरण करतात, देवाला कधीच विसरत नाहीत, चिंतन करतात, अखंड भगवंताचं चिंतन करतात आणि देवाला काय आवडतं ह्या पद्धतीनं वागतात। महत्वाचा शब्द आहे वागणं। नाहीतर भजन करणारी, कीर्तन करणारी, सत्संग करणारी भरपूर आहे ती, पण वागायचंच नाही। वागणं ही साधना आहे। त्यामुळं वागावं, माणसानं 100% वागण्याचा प्रयत्न करावा। थोडं कळल्यानंतर तरी वागण्याचा प्रयत्न करावा। अशा ज्या कुळामध्ये मुलं वागतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, महिला मंडळीकडे तयाचा हरिक वाटे देवा। पुरुष मंडळी आणि तिकडे आवडतात। देवाला कोण आवडतं हा विषयी दुसरा पॉइंट। त्याला कोण आवडतं तर ही मुलं आवडतात। आणि ही मुलं आणखी काय करतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। ज्या विठ्ठलाचं अखंड चिंतन करतात आणि गीता भागवत श्रवण करतात, ऐकतात। आणि तुकाराम महाराज म्हणतात असे ज्या कुळामध्ये मुली जन्माला येतात, तुकाराम महाराज म्हणतात की मला यांची जरी सेवा घडली तरी दैवा, माझ्या दैवा पार नाही, तरी मी त्यांच्यातून ऋणी होणार नाही। हा अभंगाचा सरळ साधा अर्थ आहे। विठ्ठल आजच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये आपण पाहिलं तर 3 मुद्दे निर्माण होतात। कोणताही तुकोबारायांच्या गाथेतला 4 चरणाचा अभंग घ्या, त्यामध्ये 3 मुद्दे उपस्थित होतात। पहिला मुद्दा आहे कोणाचे आई बाप धन्य। सगळ्याचे आई बाप धन्य असते तर हा अभंग तुकोबारायांना लिहायची गरज नव्हती। कोणाचे आई बाप, पैसा करोडपती श्रीमंती कमवणाऱ्याचे आई बाप धन्य लिहिलं नाहीत। माड्यावर माडी बांधणाऱ्याचं आई वडिलांची धन्यता दिली नाही तुकोबारायांनी। कोणाचे आई बाप धन्य हा पहिला मुद्दा होतो। आणि दुसरा मुद्दा आहे देवाला कोण आवडतं। देव सगळ्यालाच आवडतो, गरीब असणाऱ्याला सुद्धा, हिता असणाऱ्याला सुद्धा, गळ्यात माळा असणाऱ्याला सुद्धा आणि नसणाऱ्याला सुद्धा। पण देवाला कोण आवडतं हे दुसरं चरण आहे। देवाला कोण आवडत
आणि तिसरा चरण आहे संत महात्मे. याच्या अर्थी तुकोबाराया कोणाच्या सेवेची इच्छा करतायची. आरती संत तुकाराम महाराजांना कोणाच्या सेवेची इच्छा करतात. हा तिसरा पॉइंट आहे. विठ्ठल तीन पॉइंट तुम्हाला समजलं की हा अभंगाचा अर्थ थोड्या प्रमाणात समजला. डिटेल समजेल असं नाही, मी डिटेल सांगेल असं पण नाही, कारण माझ्या बुद्धीला पटेल एवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 1 तास माझ्याकडे राहिलाय. आता खेळ आहे 20चा आणि विकेट पण पडले आणि रन पण वाढवायचे विकेट न झाले होता. आता आपण बघितलं की देवाविषयी त्याला प्रेम आहे हृदयामध्ये. हा कार्यक्रम कोणीही करत नाही. किती लोकांकडे पैसा आहे हो, भरपूर लोकांकडे पैसा आहे, संपत्ती आहे. पहिली लोक बघा, आम्ही लहान होतो, लहान त्यावेळी आम्ही म्हणायचो लका काय हे पाश्चात्य देशावाली बिस्लेरीनं पाणी पितात, इकच पाणी पितात. पण आता वेळ आली इकच पाणी प्यायची. आता खरं वाटायला लागलं पाश्चात्य देशावाली काय करतायत, कारण आता अक्वा शिवाय पाणी पिना ना. आमचे परममित्र इथं अक्वाचे आलेत, सागर सूर्यवंशी आणि साऊंड सिस्टीम वाले आमचे आत्याचा मुलगा पण लेश जाधव इथं आलेत श्रवणासाठी. बरं वाटलं, कारण आपली माणसं हे कुठूनही खेचून येतात, कारण विचार हाच परमात्मा आहे. मी काय सांगतो, प्रेम हाच परमात्मा आहे. पहिला शब्द विचार हाच परमात्मा आहे. देव आपल्याला मिळावा असं त्या ह्या विश्वामध्ये कुठेही जा, संताशिवाय देव आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. कारण देव जर आपल्याला मिळावा, भेटावा, आपलासा व्हावा, तर संताशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. मग सगळ्यात उच्च विचार जर कुणाजवळ असतील तर संतांजवळ आहे. 2 तासाचा महाराज माझ्यासारखा आला पोपटा आणि सांगितलं तुम्ही डोकं ठेवलं तर आसारामजी सारख्यांनी अनेक लोकांना गंडा घातलाय. अनेक अशी 2 तास. मग आता माझा मी कसा आहे हे तुम्हाला कधी कळेल? 2 तासात तुम्हाला चेंज करणार का? मला काय मधुरवाणीच्या नका पडू बळी, चाल यमपुरी भोगावया. तुम्ही लगेच यमपुरी कारण असा राम राम रहीम. अनेक महाराष्ट्रात आपल्याला असे भोंदूगिरी आढळलेत, कारण बोलणारे लोक पोपटाला लायाला गेले तो भाग वेगळा, पण त्यांचं पुण्य संचित आहे त्यावर कबाळ गोळा करून 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 लोकांना लुटलं. समाजात लुटणारे हे आपल्याला दूरदृष्टी पाहिजे. आदिशक्ती असणारी सीतामाय, तिला सुद्धा साधू ओळखता आला नाही. आदिशक्ती असणाऱ्या सीतेला जर साधू ओळखता येत नसेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाला साधू ओळखणं फार अवघड आहे. त्यामुळं आपल्याला विचार हाच परमात्मा आहे, पण त्या व्यक्तीचा विचार कधी कळेल तुम्हाला माहित आहे? एखाद्या झेंडूचा फुलाचा वास कधी येईल? त्या झेंडूच्या फुलापाशी गेल्यानंतर वास येईल. गुलाबाच्या फुलाचा वास कधी येईल? गुलाबाच्या फुलाजवळ गेल्यानंतर वास येईल. मोगरा असो, अनेक फुलाचा वास दिसतो का? दिसत नाही, पण त्याला आपण वासाच्या द्वाराने ओळखतो. तसं आता राजेश महाराज कसा आहे? डांबरीस आहे का, खटार आहे का, डुप्लिकेट आहे का, भोंदो आहे, हे कसं ओळखायचं? तर त्याच्या संगतीत तुम्ही जावा. आतली वलय जी राजेश महाराजाची आहे ना, राजेश महाराजाची आपाप बाहेर निघत राहील त्याच्या संगतीत राहिल्यानंतर, मग आतली वलयचा वास तुम्हाला येईल. आणि हा किती अहंकारी आहे, फुगीर आहे का डांबरीस आहे ही तुम्हाला कधी कळेल? त्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर. मग त्या अशा चांगल्या व्यक्तींच्या सहवासात आपण ज्यावेळी जाईल आणि त्यांच्याकडे विचार कुणाचे पाहिजे? थोर पुरुषांचे विचार पाहिजे, संतांचे विचार पाहिजे. तुकोबाराया सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, विठोबा
व्यक्तीचा विचार तुम्हाला समजला पाहिजे आणि त्या विचार 2 तासाच्या पोपटावानी बोलणाऱ्या कीर्तनकाराला जज करून तुमची नतमस्तक व्हाल, त्याच्या सहवासात गेल्याशिवाय ती व्यक्ती तुम्हाला कळत नाही आणि त्याचा तो वास आल्यानंतर ओळखायची ही व्यक्ती आपल्याला घातक आहे का कशी आहे. आणि असा सार विचार असून सुद्धा अनेक गुरुला चिकटून आहे ती, त्याचा सगळा जरी वास घेतला तरी ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून या म्हणते साधू. असे अनेक बाजारामध्ये, या बाजारामध्ये पैशाच्या मागा असणारे भरपूर आहेत. कारण गाथा ज्याच्या तुकोबारायांची गाथा हृदयामध्ये, ज्याच्या ज्ञानोबा माऊली हृदयात आहे, त्यांनी 10-10, 50-50, 1-1 लाख कीर्तनाला 2 तासाच्या घ्यावेत. हा विश्वाचा चालक मालक तो भगवान परमात्म्याला बरं वाटेल. मला सांगा, हमाल माहित आहे, हमाल लोक मुंबई पुण्याला जे बघा एखादा वस्तू घेतात, मग हमालवाल्याला पैसे कशाचं भेटतात? ते हमालाचा माल उचलला न्याय केली की त्याचा भेटतो. पण ज्या माल आहे, माल उचललाय त्या आतला मालाचा काय गबाळ भेटतय का? मग ठरवून ना मागून घेणाऱ्याच आणि लाखाच्या वर 50च्या बाबा व्यवहाराने घ्या ना. संसारात किती आपल्याला शेतकऱ्यापेक्षा डबल म्हणतो मी की रोजानं तुम्ही दिवस अख्खा घालवणार या जाग्या. पण तुम्ही जर ते मग त्यांना सुद्धा चांगलं लाख रुपये 2-2 लाख घेऊन द्या परमार्थात्मक कीर्तनातून, पण त्यांना नुसता हमालीचा पैसा दिला. आम्ही घेतलं इथं पाकिट पैसा घेतला की समजायचा आम्हाला माल पोचला. पण देवाला काय आवडतं? त्या आतला माल, त्या पेटीतला माल कुणाला त्याला भेटत नाही. त्याला पूर्व पुण्य आणि पुण्याहीच पाहिजे. पुण्याशिवाय काय घडत नाही. या वर्षी श्रद्धाच्या निमित्तानं पुण्य काय काय होतं तर इथं कीर्तन भगवंताचा नामाचा जल्लोष होतोय. इथं भजन गातात, सुंदर असं भजन गातात, त्याचं पुण्य होतं, अन्नदान होतंय आणि त्या व्यक्तीचं स्मरण होत असतं. ही पुण्यात्मक दान, पुण्य अनेक पुण्याचे कार्यक्रम, अधिक नातेवाईक, अतिष्ठ म्हणजे पाहुणे रावळे यांचा सुद्धा पाहुणचार, अतिथी देवो भव, हे सर्व भावकी जाधव कुटुंब परिवार, भावकीतील सगळे मित्र परिवार हे सगळे इथे येतात आणि त्या आत्म्याला बरं वाटत असतं. आज केस ही धर्माकडे गेलेली असते, म्हणजे धर्माच्या महालामध्ये गेलेली असते. काल रात्री ही वर्षभर हा जीवात्म्याचा प्रवास असतो. आपलं हे शरीर दिसते, याच्या जीवात्मा सूक्ष्म रूपानं आतमध्ये असतो. त्या सूक्ष्म रूपानं हा देह काय होतं, आत्मा काय होतो, निघून गेल्यानंतर ते सूक्ष्म जो जीवात्मा आहे ना तो प्रवास करत असतो, वर्षभर प्रवास करत असतो. आणि काल ही केस चित्रगुप्ताकडे जाते आणि चित्रगुप्ता काय करतो, लेखाजोखा पाहत असतो. आणि तिथं वशिलीबाजी चालत नाही. तिथं कसं आहे, माल दिला की ताल होते, माल आहे तो ताल आहे. तिथं जेज बीज खरेदी केलं जातात. कशाच्या जीवा? पैशाच्या जीवा. तिथं खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं. कुणाला फाशी, सज्जनाला फाशी. कलियुग आहे. कारण पहिलं कसं होतं, पहिलं एक सज्जन 1000 दुर्जनाला भारी होता, पण आता एक दुर्जन 1000 सज्जनाला भारी पडतो. विठ्ठला चित्रगुप्ताकडे 5 साक्षीदार आहेत. कारण साक्षीदार शिवाय काही होत नाही. जीवात्मा 5 रेकॉर्ड काय केलं तुम्ही, वरून किती लोकांना इथं चांगलं दाखवलं, आतून किती डांबळ केलं, चुकीचं वागला, वाईट वागला, याचं सगळं अंतर्ज्ञान. असे 5 साक्षीदार असतात. त्या 5 साक्षीदाराची नावं सांगतो आणि आपल्या अभंगाला सुरुवात करू. विठ्ठला पहिला म्हणजे आपण आपल्या अंतरात डोकावून पहा, आपण काय काय बनील कावे केलेत किंवा आपण चांगलं काय काम केलेत, वाईट काम केलेत. अंतर्मुख होऊन आतमध्ये विचार केल्यानंतर तो विचार आपल्याला सांगत असतो, ते मन आपल्याला सांगत असतं, ते आत्मा आपल्याला सांगत असते की मी काय काय वाईट वागलो, काय काय चांगलं वागलो. हा पहिला आत्मा काय आहे, साक्षीदार आहे. दुसरा, पृथ्वीवर काही करा तुम्ही, इथं पृथ्वीवरच करावं लागतं म्हणून पृथ्वी ही दुसरा साक्षीदार आहे. काही करा तुम्ही डांबळे, तुम्हाला वाटेल मी ह्याला त्या फसवलं, त्याला कळूनच दिलं नाही, ह्याला कळून दिलं नाही, काय कळून दिलं नाही, बायकोला कळून दिलं नाही, नवऱ्याला कळून दिलं नाही, मी किती हुशार काय नाही, सगळं पृथ्वीवरच करावं लागते. त्यामुळे पृथ्वी दुसरा साक्षीदार आहे. तिसरा सूर्य उगवल्याशिवाय तुम्हाला काम धंदा चालू होत नाही. त्यानं थांबला की तुम्ही थांबला. सृष्टीचा निर्माता, चालक, मालक सूर्य. चौथा चंद्र. 4 साक्षीदार हे चंद्र झाले. 5वा आठवल तेव्हा सांगतो. विठ्ठला
असतो आणि शेरा चित्रगुप्ता याचं कर्म पाहतो आणि कर्मानुसार शेरा त्याला कुठल्या मार्गाने पाठवायचं, देव मार्गाने पाठवायचं का यम मार्गाने पाठवायचं, धर्माच्या दरबारात त्या हॉल मध्ये जातो आणि 2 दरवाजे असतात धर्माचे, एक यम मार्गाचा दरवाजा असतो आणि एक देव मार्गाचा दरवाजा असतो. जरी खडतर प्रवास असला आणि इथं जर पूर्व म्हणजे इथं कुळामध्ये जर भजन कीर्तन जर झाली तर त्या आत्म्याला सद्गती मिळत असते. ते खडतर मार्ग हा का होत असतो, सोपा होत असतो. आणि भजन कीर्तन परमार्थ काम करीत असताना ज्यांनी भगवंताचं स्मरण केलं अशासाठी देव मार्ग असतो. आणि ज्याने ह्याच्या त्याची लावालावी केली, डांबरीसपणा केलाय, सगळ्याची माना कापल्यात, अशा नुसतं काय लोक कोंबड्या बकऱ्याचीच माना कापतात हो, काय माणसाच्या पण कापतात. अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही, निष्ठुरपणा पार नाही, निष्ठुरपणा पार नाही. अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही, निष्ठुरपणा पार नाही, निष्ठुरपणा पार. येथे करती उसनवरी, करती उसनवरी, येथे करती उसनवरी, येथे करती उसनवरी. यमपुरी भोगावया, 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 भोगावया. आणि 5वा साक्षीदार आहे तो परमात्मा आहे, सर्व जीवाचा जो आत्मा, पण त्याचा आत्म्याचा विश्वरूप आत्मा म्हणून परमात्मा हा 5वा साक्षीदार आहे. आणि 5 साक्षीदार हा महत्वाचा मी मागे ठेवला. एखाद्याला आठवते का पाहावं, मला पण आठवत नव्हता. विठ्ठल. आणि आजच्या सेवेसाठी त्याला काय आवडतं, विश्वरूप आत्म्याला तू दुसरा म्हणताय. देवाला कोण आवडतं, मग विचार हाच परमात्मा आहे. ज्याच्या जवळ चांगले विचार आहेत ना, बघा त्याची उन्नती झालेली आहे आणि ज्याच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उन्नती दिवसांदिवस वाढत असतात. बघा ज्याच्याकडे विचार आहे ना, विचार आहे, त्याची प्रगती झालेली आहे. मग अशा विचार असणाऱ्या माणसाची आपण तुम्ही काय केली पाहिजे, संगत केली पाहिजे. आणि हा विचार कुणाजवळ आहे, संताजवळ आहे. मग आपल्याला देव मिळावा, भेटावा तर कोणाची संगत पाहिजे, हरी प्राप्तीचे उपाय, संताशिवाय पर्याय नाही. कारण थोर विचार जर कुणाकडे असतील तर संताकडे आहे. आणि जे जे थोर पुरुष झाले
त्यांनी सुद्धा कुणाचे विचार घेतले असतील तर ते संतांचे. अकळावा श्रीपती येणे लोकांची संगत करायचे. आतनं दणीम आतला वास घ्या त्या व्यक्तीचा, कसा व्यक्ती आहे, आणि मग त्याला पारखा जाणून घ्या आणि मगच संगत करा, नाहीतर अवघड आहे. कारण कलियुगात बैमानाची दुनिया फार वाढलेली आहे. त्यामुळे विचार हाच परमात्मा आहे आणि ह्या परमात्म्यापाशी आपल्याला जवळ जायचे तर संत विचार, संत रूपी ग्रंथ, ऋषी मुनींनी ग्रंथ हे साठा आपल्याला लिहून ठेवलेला आहे. वाचन करायचे, नाहीतर श्रवण करायचे, जे आपल्याला सोयीनुसार आपल्याला मिळेल त्याचा लाभ घ्यायचा. आणि एकदा हृदयात धारण केलं की हळूहळू त्या पद्धतीनं वागायचे. आणि वागला की देवाला आवडला. किती सोपं आहे देवाला आवडाय. देवाला आवडायला देवाला देव देव करत बसायचं नाही, तीर्थाला फिरायची गरज नाही. म्हातारे माणसांनी तर आता घरी ठाईच बसून पण कसं वागायचंय. नाहीतर एक जण काकडा करायचा, कसा रात्रीचा काकडा करायचा, रातभर काकडा करायचा. पण बांधाव काय करायचा, मस्त चारायचा दुसऱ्याच्या. काय करायचा काकडा. आणि सकाळची पहाटेची वेळ झाली की आरतीला लोक जागी झाली की आपल्या बांधाव यायचा आणि आरती करायची. काय करायचा, आरती करायचा. मग मला सांगा, आपण ग्रंथ चांगला काकडा करतोय पण रात्रभर म्हणजे काय नीतिमत्ता नाही ना. दुसरी गोष्ट, परमात्म्याजवळ जाण्यासाठी नीतिमत्ता पाहिजे. तुमच्या जवळ काय पाहिजे, नीतिमत्ता पाहिजे. देव असा होत नाही नुसता काकडा म्हणून आणि हरिपाठ म्हणून आणि भजन आणि कीर्तन करून जर देव मिळत असता तर काय आपल्यात पुरा आलाय ना. एकानं प्रश्न विचारला की देव फक्त भारतातच का जन्माला आले, का आले देव बाबा, पाश्चात्य देशामध्ये देव का जन्माला आले नाहीत. त्याला चांगलं उत्तर दिलं स्वामी विवेकानंदानं. चांगलं उत्तर दिलं की तुम्हाला सांगू, पाऊस कुठं पडतो, पाऊस डोंगराळ, झाड बिड, गर्दी, झाड जास्त आहे, ती वृक्षारोप जिथं जास्त आहे तिथं पावसाचा काय आहे, धो आहे. मग तिथं भारत देशामध्ये संतांचा किंवा देवाचा गजर करणारी लोक भरपूर आहेत. आणि तिथं जिथं संतांचं सोहळं किंवा देवाचं सोहळं गजराचा पूर होतो, असा जल्लोष होता कीर्तनाचा, भजनाचा, नामस्मरणाचा, तिथं पाऊस पडत असतो. तिथं पाऊस पडतो. पाऊस तर पडतोच, पर्जन्यवृष्टी होतीच, पण तिथं देवाचा अवतार होतो विठ्ठल. देव कुठं, जिथं चांगल्या विचाराने जगतात ना, पाश्चात्य देशामध्ये मुलाला कळायला लागलं की सोडून देतात. आपल्या मुलाला, त्याच्या मुलाला, त्याच्या मुलाला, त्याच्या पिलाला सांभाळत आपण बसतो. आपली संस्कृती आपल्या नात्या गोत्याला तरी धरू नये. विचाराची पावर आपल्याकडे जास्त आहे. भारतीय संस्कृती कशामुळे उच्च आहे, कारण विचारामुळे. हा विचाराचा परमात्मा आपलासा करायचा तर संतांचे विचार हृदयात ग्रंथरूपी साठा, अभंगरूपी साठा हृदयात, नुसतं पाठांतरासाठी नाही. गोकमपट्टी करू नका. काय गोकमपट्टी झालेली, ईडी झाली. गोकमपट्टीनं हा परमात्मा येत नाही जवळ. आतमध्ये विचार घेतल्यानंतर हळूहळू काय करायचं, हळूहळू डाळे एक वेळे मार्गच नाही, निश्चित ठाकी. म्हणजे मार्ग तुम्हाला तो हळूहळू तुम्ही त्या मार्गाने चालायचे. आणि एकदा चालला की तुम्हाला तो भगवान परमात्मा काय होईल, आपलासा होईल. हा विचार हा परमात्मा आहे. आता दुसरा परमात्मा मी सांगतो, प्रेम. बोला विठ्ठल. प्रेम हाच परमात्मा आहे. तुम्ही म्हणसाल मग 18 वर्षावाली बनेल प्रेम करते, ते आई वडिलाला विसरते, ते त्याचं काय हो. प्रेमच परमात्मा आहे म्हणल्या. 18 वर्ष झाले का नाही ते वासनिक प्रेम. आणि एकदा वासनिक प्रेम
निर्माण झालं की आई वडिलांना सुद्धा विसरतात. निस्वार्थ असणारा प्रेम करणारा परमात्मा ज्यावेळी आई वडील आहेत ना तोपर्यंत आपल्याला निस्वार्थ प्रेम करणारा परमात्मा आपल्याजवळ आहे. आणि ज्यावेळी आई वडील निघून गेले ना त्यावेळी निस्वार्थ प्रेम करणारा परमात्मा निघून गेला असं समजावं. विठ्ठल प्रेम प्रेम मला सांगा मी प्रेम कुणावर करतो. आता पहिलं प्रेम सांगतो माझं. लहानपणी मी आईवरच करायचं कारण जन्माला आल्यानंतर आईनच दुसरा दिसलं की घाबरायचं. ज्यावेळी ओळख झाली वडिलाची ताव वडिलावर प्रेम करायचं. पण रट्ट मार खाल्ला का नाही आईचा नाही तर बापाचा मार खाल्ला की हा प्रेम लगेच बदलते. जो मारेल त्याच्याकडे कमी आणि जी लाड करते ती. पण मारण्यात सुद्धा बापाच्या प्रेम असतं. कारण नुसतं मला अगोदर बाप BSF मध्ये होतं माझं वडील. पाचवी तो 6वीला गेलो एक्सपायर झालं होतं. पण मला त्यावेळी एवढं कळत नव्हतं. पण सगळी राखल्यानंतर माझं सुद्धा हृदय भरून आलं. कारण बाप गेल्याची जाणीव मला परत परत अनुभवायला यायला लागली. कारण समाज पाहतो कसा समाज आपल्या कुटुंबाकडे पाहतो कसा. मुलं चेष्टा करायला लागली भांडणं झाली की आपल्या त्या नको त्या बोलण्याचं दिसणारं प्रदर्शन आपल्या पुढे मांडतात कसं. आणि ते दुःख सहन करावं लागतं. आणि मोठमोठे आघात कुटुंबावर येतात ना ती झेलण्याची ताकद ज्या जवळ असते तो बाप आहे. आणि मोठे आघात मोठे संकट आणि बाप गेला ना की तो निस्वार्थ परमात्मा निघून गेला असं वाटतं. जगाच्या पाठीवर आई बाप हे निस्वार्थ प्रेम करणारा परमात्मा आहे. आता मला सांगा ज्या आई वडिलांना 2-3 मुलं आहेत आई वडील सुद्धा आहेत पण दोघं गव्हर्नमेंटला आहे आणि एक शेतकरी काबाड कष्ट करतोय खायला मागे 2 टाइम. मग त्याची काळजी मग सगळ्यात जास्त आई वडील कोणावर प्रेम करणार. जो काबाड कष्ट आहे ज्याला चांगला आहे त्याच्याकडे कशाला कोण साधं लॉजिक आहे. मग मला सांगा निस्वार्थ प्रेम करणारा परमात्मा सुद्धा दुजापणा करू शकतो. मग सर्व प्रेमावर मला सांगा सर्वांचा निर्माता असणारा सर्वांच्या हृदयात प्रेम टाकलं. मी माझ्या आईवर प्रेम करावं का बायकोवर करावं का समाजावर करावं हा प्रेम देणारा कोण आहे. कोण आहे. भगवान परमात्मा आहे. मला सांगा फक्त मनुष्यच प्रेम करतो का नाही. मला सांगा एखादी कुत्री आपल्या पिल्लांना 7-8 पिल्लाला रंग बदलून जन्म घालते. आपल्याला एक झाला तरी काकर मांजर 7-8 पिल्लांना जन्म घालते पण ते संगोपन कोण गेलं त्या पिलापाशी तर ती कुत्री काय करते. मांजरीन माहित आहे का मांजरीन आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी बापापासूनच बाप लय बनेल मांजरीचा त्याचं नाव बोकोबा. कोण बोकोबा. आणि त्या काय करते ती पिल्लं बदलत असते जागा बदलत असते. मांजरीन काय करत असते जागा बदलत असते का आपल्या पिल्लाला सुखरूप. मग मला सांगा त्या मांजरीनीच्या हृदयात कुणी टाकलं बर का ते प्रेम. कुणी टाकलं त्या कुत्रीच्या हृदयात कुणी टाकलं. तुम्हाला माहित आहे विंचवाची आई माहित आहे. विंचवाची आई विंचू माहित असेल सगळ्याला. फटका दिला की लय बॉम्बला लावतो असा विंचू आहे ना. विंचवाची आई एवढी जरी ठाणा मारला ना माणूस 24 तास तरी हळूहळू तिथं ती जागा होत असते. आणि असं विंचवाची आई 7-8 पिल्लांना जन्म घालते. आणि जन्म घातल्यानंतर स्तन नसल्यामुळं सस्तन प्राणी असल्यामुळं ज्यावेळी पिल्लांना भरपूर भूक लागते तेव्हा आई काय करते ती माहित आहे का. इंचवाची आई स्वतः समर्पण करते आणि इंचवाची पिल्लं त्याला तोडून खातात. कसं खातात तोडून. आई सुद्धा आपल्या पिल्लांचे भूक घालवण्यासाठी स्वतः जीवाचं स्मरण काय करते समर्पण करते. तोडून नोच के खाते. कोण ती इंचवाची आई. मग मला सांगा इंचवाच्या आईच्या हृदयात कुणी प्रेम टाकलं. भगवान. नुसतं म्हणू नका हो माझं तिच्यावर प्रेमाची वापर ही नुसतं दाखवाय आहे. आता मला सांगा इंचवाच्या आई मध्ये कुणी टाकलं एवढं स्वतः. मला सांगा कृष्णाची आई यमुनेच्या डोहामध्ये यशोदा मैया यमुनेच्या डोहात काय पडला चेंडू. मग ज्यावेळी सगळीकडे आवाज झाला की कृष्ण बुडाला कुठं त्या यमुनेच्या डोहात. त्यावेळी यशोदा मैया आली विहिरीच्या काठावर बघितलं वर खाली येतोय जातोय
पण तरी पण उडी टाकली नाही. भगवान परमात्म्याची आई असून सुद्धा जीवाचं समर्पण आपल्या मुलासाठी केलं नाही. मग मला सांगा, इचवाच्या आईपेक्षा प्रेम थोडंफार तरी कमी आहे ना? आपल्याला थोडी जखम झाली तर बोललं. ज्या ती भगवान परमात्म्याची आई असून सुद्धा कृष्णासाठी यमुनेच्या डोहामध्ये परमात्म्यासाठी उडी टाकली नाही, म्हणजे कुठेतरी प्रेम कमी. मग मला सांगा, इचवाच्या आईच्या हृदयात ज्याने प्रेम दिलं तो कोण आहे? मग प्रेम कुणाचं देणं आहे? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम परमात्म्याचं की हृदयात उत्तर वाढतं. पण प्रेम आपलं मानवी जीवनातलं प्रेम कुठंतरी पशु प्राण्याच्या हृदयात पण कुणी प्रेम दिलंय? त्या भगवान ईश्वरानं दिलंय. कारण प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम विठोबाशी व्हावं. ते देणारा, प्रेम देणारा कोण आहे? तर विठ्ठल. विठ्ठलाकडून जर आपल्याला काय मिळालं असं वाटत असेल तर ते काय मिळालं? प्रेम. आणि प्रेम हाच काय आहे? परमात्मा आहे. पण त्या प्रेमामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. स्वार्थ असेल तर ते प्रेम फाजील आहे. बनावट. इथं एवढी लोक जमलेत, काहीतरी स्वर्गवासी असणारे शामराव भगवान जाधव यांचं काहीतरी पुण्य किंवा काहीतरी त्यांचे काम किंवा नाते एवढं ठेवलंय घट्ट. कारण हा सुद्धा प्रेम आहे. तुम्ही आम्ही इथं आलो काहीतरी प्रेमापोटी आलो. आणि जर हृदयात स्वार्थाने आलो असेल, आपल्याच कार्यक्रमाला पुढच्या आलं पाहिजे या स्वार्थानं जर आला असाल तर तुम्ही बनेला. माझ्या कार्यक्रमाला नाही, लग्नात कसं होतं माहितीये का? एखाद्यानं फॅन दिला तर फॅनच. असं कावा दावा बावा याच्यापासून दूर राहा. प्रेम हाच परमात्मा आहे. मग प्रेम कुठला? निरपेक्ष निस्वार्थ असणार प्रेम. आपला YouTube चॅनल आहे निस्वार्थ सेवा, राजेश स्पेस सूर्यवंशी. याच्यावर विचार मिळतात तुम्हाला ऐकायला. आणि हा YouTube तुम्ही सबस्क्राईब करा, करू नका, पण हा विचार आहे ना, विचाराचा परमात्मा आपल्या जवळ यावा किंवा प्रेमाचा परमात्मा आपल्या जवळ यावा असं वाटत असेल. कारण विठोबानं जर आपल्याला काय दिलं तर ते प्रेम दिलं. आणि हा प्रेम हाच परमात्मा आहे. विठ्ठल प्रेम घ्यावे, विठोबाशी वाहू. प्रेम आपण विठोबाला व्हायला पाहिजे. कारण ते मला सांगा, आता सगळ्याच्या हृदयात कुणी प्रेम घातलं? त्या विठ्ठलानं. मग आपण कुणाला प्रेम केलं पाहिजे? काय एकतर्फी करायचे? मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. जिथं काहीतरी तुम्हाला दिवसभरात फोनच केला नाही, तुमचं कसलं प्रेम आहे, तुम्हाला आठवण सुद्धा आली नाही. त्या प्रेमाला काय? ज्याच्या हृदयापासून प्रेम आहे ना, तो विवेकानं आचरण करतो. आणि विवेकानं आचरण करणं आणि प्रेम हाच परमात्मा आहे. आता आपण अभंगाड कोणाचे आई बाप धन्य. प्रेम आणि विचार ज्याच्या जवळ आहे आणि ह्याला जो जागा राहतो त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली. त्या अभंगाचं पहिलं आपुलिया हिता जो आसे जागा, आपुलिया हिता
पिता तयाचे या माता पिता तयाची या तयाची या माता पिता तयाचे तयाचे या पुढे कन्या पुत्र होते देशाचे पहिल्या चरणामध्ये सांगतात कुणाचे आई बाप धन्य आपुलिया हिता ज असे जागता. जागणं म्हणजे देवाचं स्मरण करणं, देवाचं चिंतन करणं. देव प्राप्तीसाठी जे विचार आहेत ते विचार कोणाकडून मिळतात तर संतांकडून मिळतात. प्रेम हाच परमात्मा आहे ज्याच्यामध्ये वृद्धिंगत होतो. प्रेम वाढत जातं, दिवसांदिवस वाढत जातं. तिथं कधी डबराच पडत नाही, त्या प्रेमामध्ये डबराच पडत नाही. असं जे प्रेम आहे त्या प्रेमालाच परमात्मा म्हटलं जातं. आणि ह्या परमात्मा प्रेम आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्या संतांचं काय केलं पाहिजे, आपण शरणागती गेलं पाहिजे. शरणागती जाणं म्हणजे बुवाच्या माग माग जाणं असं नवं. कारण काय काय कशी ती मालाच्या माग पडतीच. आता मला सांगा, हे तर सगळ्याच्याच आई बापाला धन्यता दिली नाही, कुणाच्या आई बापाला दिली. मग एखाद्याचा बाप वाईट वागत असेल पण त्याचा मुलगा चांगला वागत असेल, नसेल केला परमार्थ पण त्याच्या मुलानं सात्विक राहिला, त्यानं चांगला विवेकाने राहिला. एकाचा बाप मुख्यमंत्री होता, मुख्यमंत्री, आणि नाही बापाचा मुलगा मुख्यमंत्री होता आणि बाप पेतार होता. पेतार फुल टाइम व्हायचा, दररोज 5 वाजता स्टँड वर नाही येताना डोलतच यायचा. आणि एक दिवस मुख्यमंत्र्याची गाडी गावात आली आणि 5-7 जण त्या गाड्या माग लाल दिव्याच्या पुढे, लाल दिव्याच्या पब्लिक भरपूर मुख्यमंत्र्याला, आणि स्टँड वर आले. आणि स्टँड वर आल्यानंतर 4-5 नित्य नियमानं 4-5 वाजता या मुख्यमंत्र्याचा बाप काय करत आला, पिऊन आला आणि त्याच्या बरोबर 4-5 पेताळ, आणि असा डोलत होता रस्त्यात. त्यातला दुसरा पेताळ म्हणला, काय लागा मुख्यमंत्र्याने डुलतोयस, काय म्हणला, अरे काय लागा तू मुख्यमंत्री. त्याला लगेच किक बसली, बघा घेणाऱ्याला किक बसली, लगेच किक बसली. ते म्हणला, मुख्यमंत्री नसलो तरी काय झालं, मी मुख्यमंत्र्याचा बाप आहे. मला सांगा, बाप आहे म्हटल्यानंतर मग मला सांगा, मुलानं बाप शोभतो का बापानं मुलगा शोभतो? मुलानं बाप. आणि जरी खर तर त्या परमार्थ नसेल केला पण त्या कुळामध्ये परत परमार्थ केला. अहो, नाव जर वाचली ना, या सगळ्याची नावं घेतली तर देवाची नाव आहे. आता स्वर्गवासी श्यामराव, राधे को श्याम मिला दो, भगवान परमात्मा. आता मी तुम्हाला नाव सगळ्याची थोडक्यात वाचतो परत एकदा, कारण देवाची नाव असल्यामुळे परत नाही एकदा घ्यावेत असं वाटतं. बघा, भगवान कृष्णा जाधव वडील भगवान, आणि कृष्णा आजोबा कृष्ण, परत आजोबा गोपाळ फडतरे गोपाळ, आजी भागीरथी तुकोबारायची मुलगी, टाळ आणून द्यायची, चिपळ्या आणून द्यायची, बाबा बाबा भजन करा, बाबा कीर्तन करा, बाबा मला कथा सांगा, ज्ञानोबा माऊलीची सांगा, संतांचं चरित्र सांगा. संत विचार भागीरथी, भागीरथी संत तुकोबाराय वैकुंठावरून आले भागीरथीसाठी. अशा अनेक घरामध्ये देवाची नावं, आणि अंतःकरणात सुमितला सुद्धा देवाचं नाव नसलं तरी देवाविषयी आदर, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा. काय शिकवत प्रेम
विचार ज्याच्याजवळ आहे, आदर आहे, जिव्हाळा आहे, ते आम्हा तुम्हाला म्हणायला होतं काय? विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला का विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला का विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पाहिलं की देवाला पहिला मुद्दा झाला की कोणाचे आईबाप धन्य? सगळ्याचे आईबाप धन्य नाहीत. ते देवाचं ज्ञान घेणार आहेत, देवाचं स्मरण करतात, संतांचे विचार धारण करून कृती करतात, त्याच्या आई वडिलांना धन्य करतात. दुसरा मुद्दा आहे की देवाला कोण आवडतं? देव सगळा देवाला कोण आवडतं? तर देव सगळीच करतात, पण देवाला आवडणारी तुळजावत. देवाला आपण आवडावा असं वाटत असेल, देव आवडा. मी एक सांगू का? एक वेळ देव नाही आवडला तरी चालेल, पण देवाला आपण आवडावं असं वागावं. एक दृष्टांत देतो. एक बायकोचा एवढा प्रेमी होता की कुठं बाजाराला गेला की मोकळा येत नव्हता. तो फोन करायचा, अगं काय आणू? बरं तुला काय आवडतं? वडापाव आणू का? काय आणू का? बर काय आणायचंय सांग, हे आणू का ते आणू का? एवढं करून सुद्धा घरी आल्यानंतर बायकोची आरती करते. अगं माझे बायले, तुला सगळं वाहिले, तू माझी देवी, मी तुझा बोक्या. एवढं करून सुद्धा जर तिला आवडला नाही, बायकोला आवडलं नाही, तर बायको काय म्हणते माहितीये का? हे घे डोरलं, तुझं माझं सरलं विठालं. नाही आवडली तरी चालेल, पण बायकोला आपण आवडावं असं वागावं. तसं देव नाही आवडला तरी चालेल, पण देवाला काय आवडतं असं वागावं. आवडे देवाची
माळ गळा गोपी चंदन तिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन आवडे देवाची तोय का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस देवाला कोण आवडतं प्रमाण सुंदर असं प्रमाण दिलं देवाला काय आवडतं दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण पण गळ्यात माळ नाही मला सांगा सुवासनी कोणाला म्हणावं गळ्यात मंगळसूत्र असणाऱ्याला मागाशी येण्यासाठी मी म्हणलो एखादा माळ करे का गाव ना लवकर मला लय अवघड फार अवघड देवाला कोण आवडतं देव नाही आवडला चालत दिवसभर नामस्मरण करता हरिपाठ काकडा करता जाळायचे का गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे देवाला काय आवडतं गळ्यामध्ये तुळशीची माळ भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताचं नामस्मरण करणारा भक्त देवाला आवडतो आणि कोण आवडतं देवाला तेच अभंगाचं दुसरं चरण आहे गीता भागवत कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक 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 या शब्दाखाली अंडरलाईन करा सात्विक कारण तुकाराम महाराज 3 प्रकार सांगतात आहाराचे प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन जन आहे तुकाराम महाराज म्हणतात कुठले राजस तामस सात्विक तामसी फक्त शरीराची सुद्धा हेटाळणी करतो ह्याच्यात काय पण टाकतो शरीराला पोषक नसणारेही टाकतो हेटाळणी शरीराची करतो त्या कुटुंबाची हेटाळणी करतो समाजाची हेटाळणी करतो इतरांची हेटाळणी करतो याला काय म्हणायचं तामसी तामसी हा राक्षसी गुण आहे राक्षस बलाढ्य होतात राजस आम्ही तुम्ही 90% जर लोक असतील तर राजसी मध्ये नंबर होण्याच्या प्रयत्नात चालले माझ्यासारखा सुरेख गाणारा माझ्यासारखा सुरेख कीर्तन करणारा माझ्यासारखी श्रीमंती माझ्यासारखा सरपंच मी 5-5, 10-10 वर्ष आहे सगळ्यांना भीती असते युगो जो प्रश्न आहे युगो माझ्यासारखं कोण नाही हा प्रश्न येतो तो राजसी नंबर होण्याच्या प्रयत्नात सतत धडपडत असतो लौकिकाचा भाग फक्त त्याला आवडतो लौकिकाचा देवाचा काय आवडत नाही लौकिक मला मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी असे पण महाराजात पण भरपूर आहे
मान सन्मान प्रतिष्ठा पैसा एवढा मिळायसाठी करणारे कीर्तनकार, ह्याला म्हणायचं लौकिक, ह्याला म्हणायचं राजस. नंबर 1 होणं. माझ्यासारखं कोण नाही, करोडपती श्रीमंत, नुसतं माझ्यासारखं काय नाही, माझ्यासारखं 1 नंबर. तिथं तुम्ही शून्य आहे. कारण राजेश महाराज तरी किती मोठा आहे. मला सांगा, अख्खं जग जर पाहिलं तर अख्खं जग असं हाताने केलं तर एवढं जग आहे. आणि ह्या जगामध्ये पांढरवाडी गाव केवढंच आहे बघा, एवढंच आहे. आणि त्याच्यात 12 बिघा वस्ती एवढीशी आहे. आणि फुकलं तरी राजेश महाराज उडेल तरी काकच मांजरे आल्यागत करू नये. कारण मी पणा, अहंकार हा परमार्थ घालवण्यासाठी. परमार्थ काय करतो? मी पणा घालवतो, अहंकार घालवतो. आणि आपण सात्विक ह्या शब्दाखाली आणतो. 3 प्रकारचे लोक. राजसी लोक कळलं, राजसी नंबर 1 होण्याच्या नादात लौकिकाचाच भाग त्यांना प्रिय वाटतो. त्यांना देवाविषयी काही नाही. जर देवाविषयी काहीतरी वाटलं असतं तरी इथं ढिगभर तरी माळकरी असती. याचा अर्थ ढिगभर नाही, याचा अर्थ लौकिकाचा भाग जास्त आहे. आणि प्रत्येक गावात तेच आहे, लौकिकाचा भाग. लौकिकालाच फक्त मान प्रतिष्ठा सन्मान देणारी माणसं आहेत. संतांच्या विचाराला प्राधान्य देणारी लोक कमी आहेत. देव आपलाच व्हावा, देवानं आपल्यावर कृपा करावी, संतांनी आपल्यावर कृपा करावी, तर आपण विचार आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. आणि सात्विक सर्वांचं भलं व्हावं आणि संत विचारानं जगतो, त्याला सात्विक म्हटलं जातं. एक असंच उन्हाळ्याचं दिवस होतं आणि बाहेर 5-7 मित्र वरांड्यात झोपलं होतं. आणि झोपले असताना, गडद झोपले असताना एकाची नजर पडते विंचवावर. आणि म्हणला विंचू. धाडकून 5 जण नुसतं विंचवाचं नाव घेतल्यानंतर 5 जण धाडकून उभे राहतात आणि कुठं आहे बघतात. 5. पण असा विंचू जर आवारात असा तर अंगणात आला आणि ती जर पालीनं बघितला, पाल माहित आहे, पालीने विंचू बघितला, एवढा विकारी असणारे विंचू आणि विकारी असणारे पालन जर बघितला तर, आणि त्या विंचवानं पालीला बघितलं तर ती मातीत जाती लपायसाठी. पण त्या पालीनं जर नजर ठेवली असली विंचवाव तर ती मातीत जाऊन तिथं घुसली, तिथं जाऊन पाल खाती. मग मला सांगा, पाल किती विकार आहे. आता विंचू एवढा 24 तास भून लावतोय, हुळ. मग असला विकारे विंचू कोण पचवते? पाल. आणि अशीच पाल जर वराट्यात आली, कोंबडीनं बघितली तर ती दमादमानं टोचा मारून खाती. आणि अशीच कोंबडी जर टिंबाच्या तावडीत आली, कसं सात्विक व्हाल का? कारण एवढी कोंबडी विकारी आहे. आणि ती विकारी अन्न भोजन आपण अंतःकरणात घेतल्यानंतर आपण सात्विक होऊ का? देवाला आवडू का? म्हणून देवाला कोण आवडतं तर अभंगाचं 2रं चरण सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. त्या शब्दाखाली आहे बघा, उत्तर प्रश्न तिथंच असतात. थोडा विचार, हरिक वाटे देवा काय? पण देवालाच तुम्ही असं सोळ करा आणि काही करा आणि नको ती देवा व्यतिरिक्त वागा. मला सांगा, माझ्या हृदयात जो परमात्मा आहे तो कोंबडी बकरामध्ये नाही का? प्रभूची लेकरे सारे, सगळी लेकरं कुणाची येते? जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो हाच परमात्मा आहे ज्यानं ईश्वरानं सृष्टीच निर्माण केली. तुम्हाला मग कोंबडी बकरी कुठं जायची? त्याला त्यासाठी ते धर्मावाली माणसं आहे, ती आपल्या अपोजिट वागणारा धर्म आहे. प्रत्येक दिवशी हिंदू धर्मामध्ये ह्या भारत देशामध्ये 40,000 मुलं जन्माला येतात. किती? 40,000 मुलं जन्माला येतात. मुस्लिम बांधवाची मुलं 25,000 जन्माला येतात. किती? 25,000. आणि 15,000 मुलं हिंदू जन्माला येतात. आणि 10,000 मुलं येते ना, त्यातली 15,000 10 हिंदू म्हणून जन्माला येतात, पण हिंदू धर्म मानायला तयार नाही. 5,000 मुलं हिंदू मानतात, हिंदू विषयी प्रेम आहे, असताय, पण ताकद प्रबळ नाही. मला सांगा, पाकिस्तान विलीनीकरण झाल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र झालं.
भारत स्वतंत्र होऊन सुद्धा इंग्रजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर इंग्रजांनी सुद्धा, कारण जातीमध्ये विषमता आपल्या ठेवली. मला सांगा 1947 साली सरकार एवढं शहाणं असतं तर जातीचा दाखला निघाला नाही पाहिजे होता. ज्या जातीचा दाखला ठेवला सरकारचं बरं, सरकारला बरंच झालं. पण तुम्ही कोणालाच घेणू नाही. उच्च विचाराला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आणि उच्च विचार आता कसं आहे, जातीपाती पाहिल्या जात नाहीत. आता सगळ्या जातीतली माणसं एकत्र येतात. पहिलं आम्ही लहान होतो तेव्हा विषमता होती भरपूर. हे माणसामुळेच आले आणि माणसानंच हे घालवलं पाहिजे. माणसानं घालवलं पाहिजे. 5000 मुलं हिंदू विषय आस्था असून सुद्धा काय फायद्याचं नाही. ज्या अर्थी पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र झालं, आपला अजून हिंदू राष्ट्र होत नाही, हे शोकांतिक आहे. कारण आपली एक नाही, एकजूट नाही, एकी नाही. जे तो आपल्या जातीत, प्रत्येक जातीमध्ये हलकट माणसं आहेत. प्रत्येक जातीमध्ये हलकट माणसं आहेत. कुठल्या जातीला चांगलं म्हणावं. पीएचडी केली संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या मुस्लिम मुलांना. दोन्ही गाता ज्ञानेश्वरी याच्यावर पीएचडी. मी पणा घालवणं हा सार आहे सांगितला ना, अहंकार घालवणं हा सार आहे. त्या मुस्लिम बांधवांना सांगावं पीएचडी वर, पीएचडी करून गाते. आम्ही नुसतं वाचतोय ना गजर करत बसतोय. दुर्दैव आहे. मुस्लिम सुद्धा आपला धर्म स्वीकारतात, पण आम्ही तुम्ही 10,000 बांधव जागे होत नाही. हिंदू धर्म कारण एकी असती तर आतापर्यंत हिंदू राष्ट्र झालं असतं. आणि देशाविषयी, देवाविषयी आणि धर्माविषयी जी जागे आहेत त्या मुलाच्या आई बापांना धन्यता दिली. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. अशी जी मुलं आहेत धर्माविषयी जागे आहेत, देवाविषयी जागे आहेत, संतांविषयी जागे आहेत, समाजात सर्वांचं भलं व्हावं अशा विचाराने जगतात. त्यांना देव आवडतो. तीच लोक फक्त देवाला आवडतात. देव जरी नाही आवडला चालत, पण असं जर वागला तर देवाला आवडत. मला सांगा, हनुमंतराया प्रभू रामचंद्राकडे जात होते, पण वानर सेनाकडे हनुमंतराया येत होते. मग संतांचं सोहळं हे संतांचं सोहळं आहे. संत विचार प्रतिपादन करणं म्हणजे आपण संतांचं विचार प्रतिपादन करतोय. याचा अर्थ विचार प्रतिपादन करतोय म्हणजे आपण सेवक आहे. संतांना देव मिळाला, पण देव आपल्याकडे येतो फक्त सेवा केल्यानं. प्रभू रामचंद्र कडे देव वानराकडे जात होता, शबरीकडे देव गेला भक्ताकडे. नामदेव महाराज देवाबरोबर बोलत होते, गप्पा मारत होते सतत, पण जनाबाईकडे देव जात होता. का? कारण नामदेव महाराजाची देवाची सेवा जनाबाई करत. संत विचाराची लोक आहेत ना, त्यांची सेवा केली की देवाला आवडतं. आणि असं वागलं. आणखीन काय की तुम्ही गीता भागवत हे तुम्ही ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. ह्याच्यातून तुम्हाला चांगले विचार आणि प्रेम कुणाविषयी करायचं हे समजत असतं. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं की तुम्ही काय करा. गीता भागवत
देवाच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की देवाला कोण आवडतं अनेक गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्या स्मरण देवाचं कंटिन्यू करणारे सतत स्मरण अखंड विठ्ठलाचं. गीता काय करते? गीता काय करते? अर्जुनाला गीतेनं काय शिकवलं की या मायामध्ये आपण पडू नये आणि भगवंताचं अखंड चिंतन करावं. कारण सगळी मध्य रथ नेला होता मध्यस्थी सैन्याच्या, त्यावेळी सगळी नातलग जीवाची माणसं पाहून युद्धच करणार नाही. त्यावेळी कृष्ण परमात्मा सांगतो की ही माया आहे, त्याला तू मारलं नाही तरी अगोदरच ही काय करणार आहे, कधी ना कधी मारणार आहे आणि तू मारलं हे गलत प्रेम आहे. कारण मीच मारणारा, तू फक्त निमित्त आहे. काय निमित्त आहे. आणि गीता काय शिकते की ह्या शिकवते की ह्या मायामध्ये गुरफुटून राहू नये आणि गुरफुटून राहत असाल आणि भगवंताचं विस्मरण होत असेल. कारण जगात सगळ्यात श्रीमंती जास्त जर काय असेल तर भगवंताचं स्मरण करणं. कोट्यावधी करोडपती बंगला असणाऱ्याच शेवट बघा. लेत 2-3 पिढ्या, एक बहादर म्हणाला 7 पिढ्या. महाराज आपले 7 पिढ्या बसून खाल्लं तरी संपणार नाही. तो मग चांगल्या महाराजाकडे गेला विवेक, आमच्या सारख्याकडे गेला, आम्ही त्याचं गुणगान गाऊन त्याचं गबाळ कसं येते बघे. पण तो चांगल्या महाराजाकडे गेला. महाराज तो म्हटला मला आता 7 पिढ्या, अजून मला आता पुढची 8वी पिढी उपाशी राहील. त्याची चिंता आहे काय करावं महाराज. तर ह्यो महाराजाला फळ घेऊन गेला होता आणि महाराज जेवलं होतं. ते म्हटला ही फळ आहे ना घेऊन जा, कारण माझं जेवण झालं. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, ही लका पुढच्या जेवणाची काळजी करणं ह्यो साधू आणि 8व्या पिढीची काळजी करतो. तुम्ही आम्ही इतर नको त्या काळजीमध्ये चिंतेमध्ये. मग गीता काय शिकवते की जगावं कसं. आणि परीक्षित राजानं भागवतामध्ये 7 दिवसात मरण होतं तक्षक सापानं, पण 7 दिवसात मरणाची भीती नाही शिवून त्या भगवंतात रममान होऊन विश्वरूप आत्मेशी जीव आणि शिव याच्याशी एकरूप करणं आणि त्या भगवंताच्या विश्वरूप आत्मेशी आपलं एकरूप होणं हे कोण शिकवतं? भागवत कथा शिकवतं. आणि ही जे गीता भागवत आणि अभंग रूपी असे ग्रंथ स्मरण करतात वाचतात अशाची तुकाराम महाराज म्हणतात ही मला नुसती आवडतच नाही, ही नुसती आवडत नाही तरी त्यांची सेवा केली तरी मी त्याच्यातून कमी पडेल. हेच अभंगाचं शेवटचं कमने घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा कन्या पुत्र पोतीचे सात्विक कोळे कन्या पुत्र पोतीचे सात्विक कोळे कन्या पुत्र पोतीचे सात्विक कोळे कन्या पुत्र पोतीचे सात्विक. अरे माझ्या दैवा
क्या बात है भगवान प्रथम विशारद आहे तालुक्यातला पहिला कलाकार प्रथम साऊंड सिस्टीम साठी पण टाळ्या वाजवा. आणि अभंगा तुकोबाराया शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे मज घड त्यांची सेवा तरीही माझ्या दैवा गीता भागवत श्रवण करणारी गीता काय शिकवते तर कसं जगावं. छत्रपती शिवाजी महाराजाचं चरित्र काय शिकवतं कसं जगावं. धर्मवीर संभाजी महाराजाचं काय शिकवतं कसं मरावं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजामुळं आम्ही तुम्ही इथं सुखरूप असं भजन कीर्तन हिंदू धर्म पताका डोलात डुलते ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराज कडून काय शिकावं तर कसं जगावं. कारण त्यांनी अशी वशिलीबाजी लावली नाही. कुठल्याही गडावर नाव लिहिलं नाही शिवाजी. कुठल्याही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. निस्वार्थ निरपेक्ष स्वतंत्र हा शब्द जरी ऐकायला मिळाला ना स्वतंत्र अनेक रक्तानं मावळ्याच्या अनेक बलिदानानं सैनिकाच्या आता वेळेअभावी कारण वेळ आपला पुढे सरकलाय त्यामुळे वेळेअभावी राहिलेलं चिंतन ह्या गावात पुन्हा जर मिळालं तर करूया. कारण छत्रपती राहिला संभाजी राहिला आमचा सैनिक राहिला. कारण त्याशिवाय का नाही हा वारकरी संप्रदाय पुण्यत्वाला येतच नाही. कारण आज आम्ही तुम्ही एवढं प्रेमानं गातो आनंदानं उड्या मारतो त्याचं श्रेय जर कोणाला असेल तर जवानांना नाही मावळ्यांना नाही छत्रपती शिवाजी महाराजांना नाही धर्मवीर संभाजी महाराजांना नाही. आणि धर्मवीर संभाजी महाराजांकडून काय शिकावं कसं मारावं. गीता भागवत सुद्धा ही शिकवते. कारण संस्कार जिजाऊ मध्ये कारण मा जिजाऊची पुण्याई आली या फळाला. कारण बापाचा हा बाप शिवबाजा कारण जगी ऐसा बाप व्हावा मुक्ती सजावा. कारण आता माझा विठ्ठलच बाप आहे माझा विठ्ठलच आय आहे माझा शिवाजीच बाप आहे. कारण सर्वांचा बाप ज्याच्यामुळे आपला धर्म टिकू नये. शब्दशः अर्थ घेऊ नका. विठ्ठल माय बाप कृष्ण माझी माता पिता कारण देवालाच आपलं करा आणि विवेकानं आचरण करा. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कारण जाधव परिवारांना प्रत्येक परिस्थिती नसतानाही कारण हा मंडप उभारतोय ना कारण मंडपाला शोभा कशामुळे येते तर हा झालर आहे ना झालर त्यामुळे शोभा येते. आणि माणसाला शोभा कशामुळे येते माहितीये का माणुसकी असेल तर शोभा आहे. आणि ही मंडप उभा राहण्यासाठी सुमित्र काही दिवस काम करावं लागलं.
अनेकांनी ह्या सहकार्य या कार्यक्रमात हा कार्यक्रम आपला डोलात दिसतोय. पैसा असून काय फायदा नाही, पण संतांचं देवाचं सोहळं करणं जमत नाही. आणि ह्या अनेक अशा संकटातून सुद्धा ह्या जाधव परिवारांना काय ईश्वर नाही भरपूर शक्ती द्यावी. आणि ह्या संघर्षातून ईश्वराचं स्मरण त्यांच्या हृदयातून घरातून सुटता कामाचं नव्हे, त्यांच्याच हृदयातून नव्हे, तुम्हाला सुद्धा हृदयातून त्या ईश्वराचं स्मरण सतत राहावं. हे आज पुण्यस्मरणानिमित्त बोलतो आणि माझी झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित करून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. भजन करा सर्वांनी. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजव टाळी वाजव. तुकाराम 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 सर्व मंडळी उठून जागेवरती उभे राहा. एक अभंग होईल, कुंडली झाली की पुष्पवृष्टी होईल. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असो. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी. सगळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. 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 वैकुंठा श्रीरंग बोलावे तो. वैकुंठा श्रीरंग बोला. वैकुंठा श्रीरंग बोला. अंतकाळी विठोळा माझी पावला. काळी विठोळा माझी पावला. अंतकाळी विठोळा माझी पावला. काळी विठोळा माझी पावला. पुढे सैत झाला गुप्त तुका. पुढे जायचा झाला गुप्त तुका. पुढे जायचा झाला गुप्त तुका. पुंडरी गळाले ठोर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज काका छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की. महादेव विठ्ठल जय जय. विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय. बोली रे जय करो मेरे वाकरी मुकरी. गाई विचारे राधे राधे मरे नारे सहारा कामाया पैके करा. ज्ञानदेव ब्रह्माने माळा तेजा लावण्य सुंदर ममता घेवा. ते दुनिया जन्म वाहे तुळजा. जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती वाळतो कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा जय विशाळा. आरती पार्वती सोमनाथच्या माळा. ऐसा शंकर सोमे उमावेला. जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती गौरा आरती वाळू आरती कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दर्जा सागर मंथन पैके रामाजी अवचित हळद सापडले. एकू हातूर पाणी काचान केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा. आरती वाळू गौरा. जय देव जय देव. राम पणीवर सुंदर म्हणणारी पंचानन मनमोहन मधुर सुखारी. जगोती देवी देवाचे उच्चारी. जय देव जय श्री शंकरा. आरती वाळू गौरा. जय देव जय देव. आकांक्षण राजा महाकैवल्य तेजा. देवकी साधू संता मनोवेदा आदि राजा. लोपले रणजगी गाण्याची बोली. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. देवकी साधू संत मनोवेदा माझा. आरती ज्ञानराजा. जगद्गुरु
मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा कैवल्यतेच्या सेवेचा संत मनोरे ज्ञान माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवल्या तुकारामा कैसे तुकोबाजे मंगल केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवली आरती तुकारामा तुकाची आले म्हणून आम्ही जोडी त्यांनी विले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवली आरती तुकारामा गाडीवर बांगला वंदिन जरना डोळ्यान वाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद भोजन भारे तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव सर्व मंगल काय माझा मनसयाचा बोलाचा करोनी यज्ञ सक्तकेची नारायणेची समर्पयानी आदम केशवराम कृष्ण दामोदर वसुदेव हरी श्रीधर माधव गोपिका जानकी नायक मंगल हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हर हर महादेव। उपस्थित सर्व पाहुणे मंडळी